आणि मी सकाळी 6 वाजता डोर ओपन केला आणि तोपर्यंत असाच बसलेला आणि सगळं पोलिसांनी याचा सस्पेक्ट म्हणून फोटो पण घेऊन गेले. सो वॉकी टॉकी में स्वामी का आवाज़ बहुत अच्छे से आ रहा था. तब आई थिंक हम लोग मिलके 2 दिन हुआ था सब मिलके. फ्लर्टिंग विथ मी ऑन द वॉकी टॉकी. वी आर फ्लर्टिंग इन द वॉकी टॉकी. बात करते हैं हाय स्वामी और पूरा दुनिया सुन रहा था वॉकी टॉकी बट वी आर फ्लर्टिंग विथ इट. ऐसा. मी एका खास फंक्शनला आले. खरं तर मला असं वाटतं की माझ्या घरचंच कार्य आहे, कारण का अभिनेते जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनी हिचा साखरपुडा आहे. खरं तर इन्व्हाइट जेव्हा आलं तेव्हाच मी उडाले होते की किती भारी गोष्ट घडते. आणि आत्ता स्वामिनी एकटीच नाही आहे तर तिचा टू बी हजबंड म्हणजे वरुणसुद्धा आहे. खूप स्वागत दोघांचं. खूप सुंदर दिसतं एकत्र. कसे आहात? मस्त, खूप छान, खूप एक्सायटेड आहोत आम्ही. प्रोसेस आता चाललं आहे थोडंसं हळूहळू. थोडा हा मल्लू आहे त्यामुळे तो मध्ये मध्ये असं हिंदी बोलतो. बट पण आता मी मॅम आणि म्हणजे जयवंत सर आणि विद्याताईची गप्पा मारल्या. त्या म्हणाले की आमचं जावई लाखात एक आहे वगैरे. खूप कौतुक केलं. आणि तू स्वामी भक्तसुद्धा आहेस हे आम्हाला खूप परम भक्त आहे मी स्वामींचा. आणि स्वामीनी मिळाली. त्यांनी मागितलेलं असं की अशीच कोणतरी यावी माझ्या आयुष्यात आणि डायरेक्ट स्वामीनीच साधारण आली. आता तो हो बोलणार सगळ्याला. रिअल म्हणजे आत्ता हे इंटरव्ह्यू नाही पण नॉर्मली आपण म्हणतो ना की आपल्याला बेस्ट फ्रेंड आणि ती वाईब लागते. तुला कधी वाईब क्लिक झाली होती वरुणची आणि कधी कळलं की हां हेज. ॲक्च्युली एक किस्सा आहे आमचा छोटासा. आम्ही एकदम इनिशियली डेट करत होतो आणि खूप असं एक पार्टीमधून ह्यानी मला घरी सोडलेलं आणि मला बोललेली की मी तुला घरी पोचून म्हणजे फोन करते. आणि हा मला सोडून गेला खाली. मी घरी पोचली आणि माझा फोन स्विच ऑफ झाला. बरं स्विच ऑफ झाला तर मी झोपून गेली आणि मला कळलंच नाही की फोन स्विच ऑफ आहे. हा माणूस ठाण्याला पोचून माझा फोन लागत नाही म्हणून हा ठाण्यावरून परत आला आणि रात्रभर माझ्या घराच्या बाहेर उभा होता. सो दॅट आय ओपन द डोअर. आणि मी सकाळी 6 वाजता डोर ओपन केला आणि तोपर्यंत असाच बसलेला आणि सगळं पोलिसांनी याचा सस्पेक्ट म्हणून फोटो पण घेऊन गेले. सो दॅट वॉज द मोमेंट वेन आय थॉट की नाही ही इज द वन. कारण जर हा एवढं करू शकतो माझ्यासाठी तर हा पुढचं जे काही आमचं आयुष्यात होईल हा माझ्यासोबत नेहमीच राहील. आणि बस दॅट वॉज द मोमेंट फॉर मी. सेटिंग द बार्स हाय ऑलरेडी म्हणजे. पण येस आता जसं ही म्हणाली की ही क्लिक व्हायची पॉईंट होते तुझ्यासाठी स्वामिनी म्हणजे ही एक बोलतो ना मॅरेज मटेरियल किंवा एक लाईफ पार्टनर म्हणून खूप भारी आहे. स्पीक इन हिंदी मराठी मिक्स. सो मुझे डे 1 से क्लिक हुआ था बिकॉज मैं स्वामी का परम भक्त हूँ और मेरे को ऐसा स्वामिनी नाम मेरे को वो सुन के मेरे को चला ओ माय गॉड कोई तो है स्वामी का नाम भी है. इट्स वेरी ब्यूटीफुल. और हम लोग ऐसे काम करते करते सो हम लोग का एक और स्टोरी है. हम लोग एक शो कर रहे थे साथ में. सो हम कास्टिंग डायरेक्टर है. सो हम लोग शो कर रहे थे. तो हम दोनों में बोलते ना वॉकी टॉकी था. सो वॉकी टॉकी में स्वामिनी का आवाज़ बहुत अच्छे से आ रहा था. तब आई थिंक हम लोग मिलके 2 दिन हुआ था सब मिलके. फ्लर्टिंग विथ मी ऑन द वॉकी टॉकी. वी आर फ्लर्टिंग इन द वॉकी टॉकी. बात करते हैं हाय स्वामिनी और पूरा दुनिया सुन रहा था वॉकी टॉकी बट वी आर फ्लर्टिंग विथ इट. ऐसा. बट उसी रात से क्लिक हुआ कि स्वामी पर मेरे को डर लगा था कैसे बोलूँ. सो मेरा फ्रेंड है सनील उनको बोला कि देखना बात करके देखना देख स्वामी क्या बोलती है. तो वैसा धीरे धीरे हम लोग ने पूरा मिल के बात करके हाँ शी इज़ द वन. सो फाइनली आज जो डे है हम लोग का दैट्स अ डे. प्रोसेस होतं आहे का की फायनली आता म्हणजे 1 वर्ष जरी आहे लग्नाला पण आता एंगेजमेंट होते. खरं तर रिंग घालेपर्यंत प्रोसेस होत नसतं. आता सध्या इफ यू कॅन टच मी इट्स ऑल आय एम ऑल कोल्ड. सो बघू. आय मीन आय डोंट नो हाऊ दॅट फिलिंग इज. जोपर्यंत मी आता अजून जात नाही तिकडे आणि सगळ्यांसमोर आम्ही येत नाही तोपर्यंत काय फील होतं आहे मला कळत नाही आहे. बट ऑल आय नो इज की ही विल ऑलवेज बी देअर अँड ही विल ऑलवेज हॅव. आणि ही इज देअर दॅट्स वाय आय एम देअर अँड आय एम देअर दॅट्स वाय ही इज देअर. सो आय कॅन ओनली सी दॅट. जयवंत सर इज द कूलेस्ट म्हणजे एकदम. फर्स्ट मीट कशी होती त्यांच्यासोबत जेव्हा कळलं की तुम्ही डेट करताय? आधी फ्रेंड्स म्हणून नहीं फर्स्ट में तो मैं बहुत डर गया था कैसे भी फेस करूँ कैसे बोलूँ. बोला हाय सर. मैं तो पहले सर बोलता था अंकल को हाय सर हाउ आर यू. तो मैंने एक फिल्म प्रोड्यूस किया था. मैंने सर एक फिल्म करोगे मेरे साथ. सो एक चांस थोड़ा और क्लोज आए हम लोग साथ में मिले एक साथ में काम करें क्लोज आए तो ऐसा धीरे देख लो. बट ही आई थिंक सो ही डे 1 से ही उनको ऐसा था कि हाँ इज़ अ गुड बॉय. ऐसा मेरे को बोले चांसेस दिए उन्होंने. यूज्ड टू कॉल मी वरुण क्या कर रहे हैं आजा. ठीक है आता हूँ. ते समझ गया थी उनका भी थोड़ा सा क्लोजनेस आने लग गया. फंक्शन स्टार्ट करायचं आपल्याला. जाता जाता एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्या मस्तपैकी आणि काय मेसेज ऑन कॅमेरा द्यायला आवडेल कारण का इंटरनेट इज द थिंग की आपण एक डॉक्युमेंटेशन राहतं आपलं. सो फॉर मी
तो इनसाइड आउट खूप ब्युटिफुल आहे आणि आत्ता तो खूपच छान हँडसम दिसतोय अँड आय लव्ह हिम फॉर हू ही इज आणि आयुष्यभर असाच राहा, चेंज नको होऊच लग्नानंतर. सो बस आज जो डे है ये डे चलता रहे, कितने सालों के बाद भी चलता रहे. और ये जो हम लोग डेटिंग वाला फेज़ है और शादी वाला फेज़, इट्स द सेम थिंग. इट्स नॉट डेटिंग शादी डिफरेंट, इट्स सेम थिंग. वी आर स्टिल डेटिंग, वी स्टिल गो ऑन डेटिंग. तो वैसे ही चलते रहे. एंड ऑफ कोर्स शी इज़ देयर, तो कुछ लाईफ में कुछ टेन्शन नाही. सो कूल आणि मला खूप मजा आली. आपण अजून गप्पा मारू, पण थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू फॉर कमिंग आणि खूप बरं वाटलं दॅट यू केम अँड युअर प्रेझेन्स रिअली मॅटर्ड टू अस. फॅमिली ऑफकोर्स. Thank you. थँक्यू.